नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचायला सांगितला जातो, पण गुरुचरित्रातील 51 अध्यायामध्ये 14व्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि 14वा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते, ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाला विशेष महत्त्व का आहे? तर गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधिला जातो. त्यात श्री नरसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेली विशेष कृपेचे चित्रण केले आहे. क्रूर यवनाश शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो. साईदेवांनी गुरुचरणाशी एकरूप होऊन वंशपरंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायदेवाचे प्राण वाचवून श्री नरसिंह सरस्वती अभय देऊन वंशपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले. गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायदेवाचे वंशज. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले, ज्याला सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. तुझे पूर्वज आणि परमभक्त सायदेवाचे चरित्र पठण वा श्रवण केलेल्या भक्ताचे इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील, असे सरस्वती गंगाधर यांना इष्टचिंतक वचन सद्गुरूंनी दिले. म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांच्या आशीर्वादाच म्हणावा लागेल. गुरुचरित्र 14वा अध्यायाचे फायदे काय आहेत ते आपण बघूयात. तर गुरुचरित्राचे एकूण 51 अध्याय असून त्यात सरस्वती गंगाधर यांनी दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनलीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेले आहे. तसेच भक्तांना श्री गुरूचे आलेले वेगळे चमत्कारिक अनुभव ही आपल्याला वाचायला मिळतात. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या नित्यपठणाने विशेष असे महत्त्व आहे, ज्यामुळे जीवनातील संकटाचा नाश होऊन सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. गुरु आशीर्वादाने 14व्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे, ज्यामुळे 14व्या अध्यायाच्या नित्यपठणाने अनेक प्रकारचे गुरुकृपा आपल्यावर होते. या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते. ते स्वरूप खरंच माननीय, अकलनाच्या पलीकडे असून अमर्यादा आणि अनंत सुद्धा आहे. ते पठण किंवा श्रवण करताना सद्गुरूच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते. त्यासोबतच श्री गुरु नरसिंह सरस्वतीच्या विविध पूजाविधीचे वर्णन, श्रवण आणि पठण करण्यास व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्तीसुद्धा करून देते. ज्याप्रमाणे श्री गुरूने सायदेवावर वरदहस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले, तेच फलप्रती श्री गुरूंनी ही कथा श्रवण आणि पठण करणाऱ्यांना देऊन त्यांची इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले. आपण जेव्हा यांच्या भक्तिमय अवस्थेत श्री गुरूंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे श्रवण अथवा पठण करतो, तेव्हा नक्कीच आपली आत्मलिंग दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि श्री गुरूचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावर मात करू शकतो आणि व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यशसुद्धा मिळवू शकतो. गुरुचरित्राचा 14व्या अध्यायाच्या नित्यपठणाचे फायदे काय आहेत ते आपण बघूयात.
जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटाचा सामना करावा लागतो. आयुष्यात आपण आर्थिक, मानसिक, भौतिक, सामाजिक, बौद्धिक दुःखाला सामोरे सुद्धा जात असतो. संकटातून, दुःखातून बाहेर याच मार्ग सापडत नाही. नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो. अशा वेळेस श्री गुरुशी आस धरावी. ज्याप्रमाणे साईदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला, त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो. श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे पठण केल्याने काय फलप्राप्ती होते, श्री गुरुची आपल्यावर कशी कृपा होते ते आपण बघूयात. शत्रूपासून रक्षण. गुरुचरित्रातील 14वा अध्याय नित्य पठण केल्याने शत्रू भय उरत नाही. आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचवू शकणार नाहीत. नकारात्मक विचारापासून मुक्तता. आपल्या नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात. जर आपण नित्य 14वा अध्याय पठण करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश. जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाच्या नित्यपठणाने आपल्या नातेसंबंधात मधुरता, आपल्याला सौख्याची आणि आनंदाची सुद्धा प्राप्ती होईल. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती. आपला व्यवसाय आणि नोकरीत अडचणी येत असतील, नोकरी लागत नसेल तर 14व्या अध्यायाचे नित्य पठण अवश्य करावे. कायदेशीर विवादापासून संरक्षण. जर आपण कोर्ट कचेरीतील विवादामध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील 14वा अध्यायासोबतच नित्य श्री गुरुचे स्मरण करावे. लवकरात लवकर यश मिळेल. ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण. आपण जर ग्रहांच्या इष्टचक्रात अडकलेले असाल, आपली ग्रहस्थिती जर खरंच खराब असेल आणि आपल्या कुंडलीतील अशुभ फळ देणारे असेल, त्यांनी गुरुचरित्रातील 14वा अध्यायाचे पठण करावे. तणावातून मुक्तता. आपण तणावग्रस्त असाल, कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे. विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा 14वा अध्याय दररोज वाचावा. तो का वाचावा? आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचत असाल तर असे करू नये. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्याला हाती निराशा येईल आणि मग गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल. म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, गुरुचरित्राचा 14व्या अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही, कारण हा ग्रंथ